कशाला ओंकार, अरे तू कशाला उगाच त्रास घेतला? मी केलं असतं हे. कशाला म्हणजे? आपण फ्रेंड्स आहोत ना, एवढं तर करू शकतो मी. अरे हो करू शकतो, पण तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, दॅट्स इट. थँक्यू. यू वेलकम. मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. गिफ्ट? डोळे बंद कर. डोळे बंद कर. ओके ओके. दिसत नाही ना? नाही दिसत आहे. हात पुढे कर. काय आहे ओंकार? उघडू? उघडा. हो. हे काय आहे? उघडून बघ. काय सुनबाई, काय चाललंय? चालू आहे तयारी. तुम्ही आलात ना, बस आम्ही चहा ठेवते तुमच्यासाठी. अगं चहा नको. मी मित्रांबरोबर गेलो होतो ना, चहा पाणी नाश्ता बिष्टा सगळं मस्त झालेलं आहे. अरे वा, चांगलंय. मी म्हटलं एकटीच काम करत उभी आहेस, म्हटलं जरा गप्पा माराव्यात. बोला ना. देवांश आला? हो आले. वा. आणि तुमचं मिशन कसं काय चाललंय? मिशन गाडी हळूहळू येते रुळावर. छान छान. नाही तसं आमचा मुलगा समजूतदार आहे. म्हणजे नकळतपणे जरी त्याच्या हातून कोणाचं मन दुखावलं गेलं ना, तर तो पटकन सॉरी म्हणून मोकळा होतो. आणि इथे तर त्याच्या जानूचा प्रश्न आहे. फार हळवा आहे तो तिच्या बाबतीत. काय गंमत असते ना बाळा. म्हणजे मित्रमैत्रिणी यांच्याबरोबरची आपली भांडणं पटकन सुटतात, पण नवरा बायको किंवा आई मुलगा वडील मुलगा ही भांडणं काही मिटता मिटत नाहीत. का होत असेल असं? कधी विचार केलास? का? कारण इतरांच्या बाबतीत ना मुद्दे महत्वाचे असतात आणि ह्या भांडणांमध्ये भावना. म्हणजे मित्रमैत्रीण जर काही बोलले ना, तर आपल्याला फार तर वाईट वाटतं, पण आपली माणसं जर आपल्याला बोलली तर आपण दुखावले जातो अगदी आतून. आणि त्यामुळे हा तिढा सुटणं फार कठीण जातं. हो पण अशक्यही नाहीये ना बाबा ह्या गोष्टी. हो नाही नाही नाही, अजिबातच अशक्य नाही. आणि आमचा मुलगा हुशार आहे, त्यामुळे तुम्ही जे काही करताय ते सगळं त्याच्या लक्षात येणारच आहे, नाही का? हो लक्षात येत आहे त्यांच्या. कारण आता चिठ्ठ्यांचा जो कार्यक्रम चालू आहे ना, त्याचा हळूहळू परिणाम होतोय त्यांच्यावर, दिसतंय त्यांच्या डोळ्यात. बर, तुझं चालू दे. हो. मी आमच्या होम मिनिस्टरला हजेरी देऊन येतो, नाहीतर चिंता करेल गेले कुठे आमचे हे. बाबा हं? थँक्यू. छान वाटलं बोल.